विधानसभा निवडणूक 2024 आणि प्रचाराची धुरा आणखीन प्रखर होत चालली आहे। या प्रचाराच्या धुरेमध्ये मात्र चित्र स्पष्ट होताना हळूहळू दिसतंय आणि नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याच्याबद्दलचा आढावा घेणाऱ्या या 10 महत्त्वाच्या घडामोडी मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। रमेश आडसकर सारखं तगडा जनसंपर्क असलेलं नेतृत्व शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं, त्यांना प्रवेश दिला आणि बोललं जात होतं की त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळेल। पण ऐनवेळी शरद पवार यांनी स्वतःचा पवित्रा बदलला आणि रमेश आडसकर यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली। आज जर परिस्थिती बघितली तर रमेश आडसकर यांचं पारडं जड वाटतंय। रमेश आडसकर यांच्या बरोबर अशोक डग सह दादा गटाचे नेते, पवार गटाचे नेते आणि शिवसेना गटाचे नेते पण खंबीर उभे आहेत। रमेश आडसकर जर निवडून येत असतील तर मग शरद पवार यांची ही खेळी मात्र त्यांनाच तोंडावर पाडते की काय, असं चित्र माजलगाव मतदारसंघामध्ये दिसतंय। माजलगाव मतदारसंघातली आणखीन एक घडामोड, माधव निर्मळ जे की अपक्ष म्हणून उभारलेले आहेत आणि जे स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून पुढे आणतात। माधव निर्मळ हे तसे तर पंकजा मुंडे यांचे जवळचे आहेत असं बोललं जातं, पण ती जागा प्रकाश सोळंके यांना सुटल्यामुळे माधव निर्मळ हे अपक्ष म्हणून उभे राहिले। माधव निर्मळ स्वतःच्या प्रचार सभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो सतत वापरतात, पण एका सभेमध्ये मात्र त्यांनी स्टेजवर डोक्यावर घेतलेला गोपीनाथ मुंडेंचा फोटो पायदळी तुडवला। असे फोटोज व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग नाराज झाला आणि समाजातून हे पण बोलणं जात आहे की पंकजा मुंडे यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं जरुरी आहे, किंवा कारण की मुंडे साहेब हे सर्वांचं देवस्थान आहेत, सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र करून चालणारं ते नेतृत्व होतं आणि अशी जर गोपीनाथ मुंडे यांची अवहेलना होत असेल तर ती मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे। जरांगे पाटील काहीतरी बोलतील, नेमकं कोणाला सहकार्य करायचं, कोणाला मदत करायचं हे बोलतील असं सर्वांचं लक्ष होतं, पण पाटलांनी निवडणुकीतून माघार घेत आहे हे बोलताना हे स्पष्ट सांगितलं की ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय, ज्यांनी मराठ्यावर लाट्या काट्या चालवल्यात त्यांना पाडायचं आणि एक दमात पाडायचं हे बोलणं म्हणजेच पाटलांनी कोणाला सांकेतिक भाषेत मदत करायची सांगितलं हे मात्र सर्वांना लक्षात येतंय। आणि हेच की काय, महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र पाटलांचं नाव स्टेजवर सरळ आणि बिंदास घेताना दिसत आहेत। हे मात्र बीड जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ जेव्हा शरद पवार आले होते त्यावेळेस त्यांच्या सभेमध्ये उमेदवार बोलताना स्पष्ट दिसलं। याच्याच बरोबर जरांगे पाटील आमचेच आहेत असं म्हणण्याची स्पर्धा मात्र अपक्षामध्ये पण दिसते। बीड विधानसभेचा जर विचार केला तर अपक्ष ज्योती मेटे, अपक्ष अनिल जगताप हे स्वतःच्या पॅम्पलेट्सवर स्वतःच्या प्रचारासाठी जरांगे पाटलाचा फोटो वापरताना दिसत आहे। आता नेमकं बघायचंय की पाटील समर्थक हे कोणाला आपलं करतात। बजरंग सोनवणे हे भाजप बरोबर मॅनेज झालेले आहेत म्हणून भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून त्यांनीच त्या ठिकाणी दुबळा उमेदवार दिला। 60 रुपयामध्ये दुबळा उमेदवार देऊन त्यांनी नमिता मुंदडा यांचा किंवा भाजपचा उमेदवाराचा विजय सोपा केला, असा आरोप मनसेचे सुमन धस यांनी एका वाहिनीला बोलताना केला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आणि अगोदर उद्धव ठाकरे बरोबर असलेले अनिल जगताप यांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट मिळेल असं वाटत होतं, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या मागणीनुसार त्यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला आणि आता मात्र अनिल जगताप, ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो, अनिल जगताप स्पष्ट म्हणतात की मायबाप जनता आणि जरांगे पाटील हाच माझा पक्ष, दुसरा कुठलाही पक्ष नाही। आणखीन एक बोललं जातं, अनिल दादाची सरळ सरळ लढत संदीप भैया क्षीरसागर यांच्या बरोबरच राहील। ओबीसीचं मतदान आणि स्वतःच्या संस्था आणि त्या संस्थेचे सर्व कर्मचारी यांच्या मतदानाच्या जोरावर योगेश क्षीरसागर हे निवडूनच येतील असं योगेश क्षीरसागर समर्थक बोलताना बीडमध्ये दिसतात। निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येते तसं तसं सर्वे समोर येतात आणि अशाच प्रकारचा एक सर्वे
IANS या संस्थेने केला आणि या सर्वेनुसार मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन येणार आहे असं दिसतंय। या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये 47% मतदान हे युतीच्या बाजूने होईल, तर 41% मतदान हे महाआघाडीच्या बाजूने होईल। मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये 18 ते 24 जागा युतीच्या निवडून येतील, तर 20 ते 24 जागा महाआघाडीच्या निवडून येतील। या सर्वेनुसार जर विचार केला तर शासनाने लागू केलेल्या विविध योजना, त्याच्यामध्ये महिलांसाठी असू द्या, बेरोजगारासाठी असू द्या, शेतकऱ्यासाठी असू द्या, या योजनेचा फायदा होताना दिसतोय। पण महायुतीचे नेते जे वाचपळ बडबड करतायत त्या बडबडीचं नुकसान महायुतीला येऊ नये याची खबरदारी मात्र महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी घेणं गरजेचं आहे। बीडचं प्रस्त ज्यांना की सहानुभूती मिळणार असं बोललं जात होतं, अण्णा निवडून येऊ शकतात असं बोललं जात होतं। जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज पण दाखल केला होता। अण्णाचं पारड जड बनत चाललं होतं, सामान्य मतदार अण्णाच्या बाजूने होता, पण जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक माघार घेतली आणि आजपर्यंत त्यांनी त्यांची पुढची भूमिका ठरवली नाही। काल त्यांनी त्यांच्या मोजक्या शिलेदारांची बैठक घेतली होती। अपेक्षा होती त्या बैठकीमध्ये जयदत्त क्षीरसागर स्वतःची भूमिका स्पष्ट करतील आणि दोन्हीपैकी एक क्षीरसागरच्या बाजूनी आपलं मत मांडतील, पण तसं झालं नाही आणि त्याबद्दलची प्रतीक्षा बीडकर करत आहेत। पण जनता हे पण बोलते की अण्णा तुमच्यापर्यंत ठीक होतं, तुम्ही कोणाचंही नाव पुढं करू नका, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू। काल सुरेश धस यांनी मतदारसंघामध्ये दिलेलं स्टेटमेंट मात्र चर्चेचा विषय आहे। सर्व कामे आम्ही करायची आणि मतदानाच्या वेळेस दुसरंच दाजीबा हे बरं नवं, असं जे सुरेश धस यांचं स्टेटमेंट आहे ते मात्र जिल्ह्यात चर्चेचा विषय बनतंय। आणि हे बोलत असताना सुरेश धसांनी हे पण सांगितलंय मराठा आरक्षणासह इतर सर्व अडचणी आणि मुद्द्यासाठी मी सदैव जनतेच्या बरोबर राहील। गेवराई मतदारसंघातील विजयराजे पंडित यांचं भावनिक आव्हान मात्र गेवराई मतदारसंघाची दिशा बदलू शकतं का असं म्हणावं लागेल। भाषणादरम्यान विजयसिंह पंडित भावनिक झाले आणि त्यांनी सांगितलं, दादा आणि साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यावेळेस मला आमदार करा आणि या भावनिक आव्हानाची मदत राजेंना होईल असं मतदारातून बोललं जातंय। आजच्या घडीच्या या 10 महत्वाच्या मतदारसंघातील घडामोडी।